10 बाय 10च्या जागेत मी एक हॉटेल चालू केलं आणि लोक हसायचे का रे तुम्ही तर हॉटेल चालवताय. अतिथी देवो भाव. आम्ही आज एक नंबरला यायचं कारण तेच आहे. तुमचे सुरुवातीला काय अडथळे आले होते हॉटेल काढल्यानंतर इमिडिएट? काही हॉटेल्समध्ये जेवण जे आहे ते खूप काळ तसंच ठेवलेलं असतं. तुम्ही तुमचं जे हॉटेल आहे ते कुठल्या फिलॉसॉफीवर चालवता? आपण दोघंही हॉटेल चालू करू शकतो. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही हॉटेल चालू केलं, माझ्याकडे कमी पैसा आहे, परंतु मी त्याच्याकडे पैसा त्यापेक्षा जास्त मी सक्सेस होईल. लक्झरी हॉटेल्स जी असतात ती नक्की कशी चालवली जातात? आज सकाळी तुम्हाला फोन येणार, तुम्ही निघालेत का, तुम्हाला लोकेशन पाठवू का. बहुतांशी 2-3 कॉल झाल्यानंतर ज्यावेळेस तो येतो तर त्याच तो बराच यूज टू झालेला असतो. एखादा कस्टमर जेव्हा कुठल्याही हॉटेलचं बुकिंग करणार असतो तेव्हा त्या कस्टमरनी काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? मी आता नॉर्वेला गेलो, एक हॉटेल मी पाहिलं, मी 600 रूम्स होत्या तिथं. मी चेकिंग केलं, रिसेप्शनला फक्त एकच मुलगी होती, म्हणजे मेन दरवाजा पण तिथून बटन दाबून उघडायची. डेस्टिनेशन वेडिंग हे एक प्रकरण सध्या खूप चालू आहे, तर ते तुमच्याकडे तुम्ही कसं करता? की माणूस गाडीतून उतरतो, सिक्युरिटीवाल्याने थांबवलं हात करून आणि गाडी चेक करण्यासाठी गेलं की हा बॉम्ब लेके आहे क्या, इथून सुरुवात होते. म्हणजे आम्ही समजतो की हा माणूस नक्कीच काहीतरी वेगळा आहे. आता एक कोड आहे आमचा, तो कोड आमच्याकडे फटाफट सगळीकडे जातो. तो 3-4 दिवसानंतर जो एकदम चिडलेला माणूस जाताना तो अक्षरशः हात जोडून जातो, सर बहुत अच्छा लगा मेरे को. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 5 स्टार हॉटेल म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? मोठी लॉबी, चमकदार लाईट्स का तिथली सर्व्हिस? हॉस्पिटॅलिटी म्हणजे नक्की काय? लक्झरी हॉटेल्स कशी चालतात? किंवा एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाताना ग्राहकांनी काय काय लक्षात घेतलं पाहिजे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत महाबळेश्वरमधलं नंबर 1चं हॉटेल द ग्रँड लेगसीचे संचालक श्री अशोक कुमार रणखाम सर. सर, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, मला सांगा, हॉटेल किंवा रिसॉर्ट असं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? तर बेसिकली हॉटेल आणि रिसॉर्ट म्हणजे हॉटेल रिसॉर्ट ही संकल्पना ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात साधारणपणे. रिसॉर्ट मग ते हिल स्टेशनचं रिसॉर्ट आहे का ते सी शोरचं रिसॉर्ट आहे, म्हणजे कोस्टलचं. बरोबर. जर सी शोरचं असेल तर समुद्र रिक्वायर्ड, हो. म्हणजे तो दिसला पाहिजे त्याला त्याच्या हॉटेलमधून. आणि जर तो हिल स्टेशन्स असेल तर हिल्स दिसले पाहिजेत, पर्वत रांगा दिसल्या पाहिजेत. हा बेसिकली डिफरन्स असतो. आणि रिसॉर्ट म्हणजे काय की सगळ्या म्हणजे एंटरटेनमेंट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे एंटरटेनमेंट हा त्याचा मेन पार्ट असतो, कारण तुम्ही तिथे राहायला आणि एन्जॉय करायला येतात. हो. हा बेसिकली डिफरन्स त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो. तुमच्या मते जगातलं सगळ्यात चांगलं हॉटेल कुठलं आहे? सध्याला प्रस्थापित जी काही हॉटेल्स आहेत जगामध्ये, म्हणजे त्याचा इतिहास आपण नंतर पाहू, पण सध्याला जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात 1 नंबरचं हॉटेल जे आहे कॅपेला म्हणून आहे. ती दॅट नेम ऑफ दॅट हॉटेल फ्रॉम थायलंड. थायलंडमधलं हॉटेल आहे. ते खूप उत्कृष्ट, म्हणजे जगात 1 नंबर हॉटेल मानलं जातं. बरं. त्याच्यामधली सर्व्हिस सिस्टीम अत्यंत आधुनिक आणि त्याचा रेट सध्याचा म्हणजे सध्याच्या इंडियन रुपीमध्ये 1.20, 1.25च्या आसपास 1,20,000 पर डेचा त्याचा टेरिफ आहे पर डेचा. बरं. आणि अत्याधुनिक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, सगळ्या गोष्टी अत्याधुनिक. आणि सध्याला ते ब्रँडिंगमध्ये एक म्हणजे सगळ्या रँकिंगमध्ये 1 नंबरचं नॉर्मल आहे. त्याच्यानंतर येतो दुसरा नंबर येतो तो पॅरिसमधलं क्रिलिऑन हे नावाचं एक हॉटेल, द डी क्रिलिऑन. तिथे सुद्धा ते 2,80,000 2,40,000चा पर डेचा टेरिफ आहे. बरं. की ते इतकं ऐतिहासिक आणि इतकं जबरदस्त दिसतंय की त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर लोक खूप अप्रतिम आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं नंबरचं येते ते आपल्याला राफेल सिंगापूर. ओके. राफेल सिंगापूर हे सुद्धा एक उत्कृष्ट हॉटेल आहे, टेक्नॉलॉजी उत्कृष्ट आहे, पण ते मॉडरेट रेट म्हणजे 60-70 हजार रुपयाच्या इंडियन रुपयाच्या टेरिफमध्ये आहे. त्यानंतर नंबर लागतो तो आपल्या ताजचा. बरं. ताजमध्ये सुद्धा म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की जगातल्याच्यामध्ये ताज आज आहे. हो. आणि ताजचा रेट सुद्धा म्हणजे आजचा प्रेझेंट 30-40 हजार रुपयाचा टेरिफ आजचा पण आहे. तर ही सगळी अशी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये सगळी. मग ह्या हॉटेल्समधले आणि नॉर्मल जे हॉटेल्स आहेत इतर, ह्यामध्ये फरक काय आहे? म्हणजे फक्त त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर जास्त चांगला आहे का त्याच्या सर्व्हिसमध्ये पण काही वेगळं आहे? नाही, आता 5 स्टार आणि 7 स्टार किंवा ही जी कॅटेगरी आहे याच्यामध्ये सर्व्हिस बेसिकली हा एक पार्ट आहेच. त्याच्यानंतर ॲम्युनिटी पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे की त्याच्यामधल्या ॲम्युनिटीज आणि सर्वसाधारण हॉटेलमधल्या ॲम्युनिटीमध्ये फरक आहे.
की मोठ्या स्टार कॅटेगरीमध्ये तुम्हाला कंपल्सरी स्विमिंग पूल पाहिजे, तुम्हाला कंपल्सरी बँकवेट पाहिजे, कंपल्सरी 2-3 प्रकारची रेस्टॉरंट्स रिक्वायरमेंट आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला 24/7 सिक्युरिटी पाहिजे, 24/7 तुम्हाला कॉफी शॉप वगैरे या सगळ्या बेसिकली रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये आहेत. आणि तंत्रज्ञानानुसार ज्या काही सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला वायफाय हे कंपल्सरी त्याच्यामध्ये. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या कंपल्सरी त्याच्यामध्ये केलेल्या असतात आणि ज्या सगळ्या क्रायटेरिया पूर्ण करतात आणि जे अप्लाय करतात त्यासाठी त्या लोकांना ही कॅटेगरी मिळू शकते. सर मला सांगा, जगातलं सगळ्यात जुनं हॉटेल कुठलं आहे? ह्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की जगातलं पहिलं हॉटेल जपानने सुरू केलं. 705 मध्ये 700 म्हणजे इसवी सन 705 मध्ये हॉटेलची सुरुवात झाली. बर. फुलवारा नावाचा एक कुटुंब आहे. हा. त्या कुटुंबाने हॉटेल चालू केलं आणि आश्चर्य असं म्हणजे म्हणजे आतापर्यंत ते हॉटेल चालू आहे. म्हणजे 1800 वर्ष ते हॉटेल केली. 52वी पिढी आणि एकच कुटुंब ते हॉटेल चालवते. एकच कुटुंब. फक्त 36 रूम्स आहेत. आणि त्या हॉटेलला मी जाऊन पण आलोय. फुजी पर्वताच्या बाजूलाच त्याच्या त्या रोडवरच ते थोड्या साईडला आहे. जपानला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस फार परंतु हा व्यवसाय म्हणजे आदरातिथ्य व्यवसाय इतका जुना असू शकतो आणि इतका दिवस सस्टेनेबल म्हणजे कुठलाही धंदा व्यापार कुठली कंपनी मला वाटतं 1800 वर्ष म्हणजे फार मोठं झालं. आणि एकाच कुटुंबाने चालवलं, एकाच कुटुंबाने. सर आता तुम्ही बाहेर इतर देशांमधल्या हॉटेल्समध्ये खूप जात असाल, तर त्या देशातल्या हॉटेल्समध्ये आणि भारतातल्या हॉटेल्समध्ये फरक काय आहे? आपलं भारत हा एकमेव देश असा आहे, एकमेव जगात की जो आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्याला देव मानतो. अतिथी देवो भव हा एकमेव देश आहे की आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्याला तो देव मानतो. मग त्या दृष्टिकोनातून भारताच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. भारताच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज अवलंबून आहेत. म्हणजे आम्ही ज्यावेळेस विचार करतो की इतर देशाची तुलना ज्यावेळेस केली जाते इतर तांत्रिकपणा इतर देशांच्या हॉटेलमध्ये मी खूप पाहिला. म्हणजे टेक्नॉलॉजी कोण बोलायला मागत नाही आपल्याबरोबर, कोणी बोलायला येत नाही जास्त आपल्याबरोबर. परंतु त्याच्या उलट भारतामध्ये आता तुम्ही मोठे हॉटेल सोडून द्या, पण तुम्ही समजा साऊथमध्ये जाल तर छोटी छोटी हॉटेल इतकी मनमोकळे लोक बोलतात आणि इतके तुमचं पॅम्परिंग करतात की असं वाटतं की हॉटेल म्हणजे काय स्वर्ग की काय. कारण हा जो फरक आहे भारताच्या इनबिल्ट येतो. बरोबर. अतिथी देवो भव म्हणजे आपण अतिथीला देव मानतो, मग तो देवासारखं त्याला ट्रीट करतो आपण. असं कुठला देश आहे जिथे सगळ्यात चांगली सेवा दिली जाते? चांगली सेवा देणारा देश म्हणला तर एक नंबर फक्त जपान. त्याच्या पलीकडे दुसरा देश नाही. कारण मी अनुभवलंय स्वतः. मी त्याचा अभ्यास पण केलाय बऱ्याच वेळा. तर त्यांचं जे आदरातिथ्य व्यवसायाचं फिलॉसॉफी तत्व त्याने एक वेगळं तत्वज्ञान क्रिएट केले की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या हॉटेलमध्ये चेक इन करता त्यावेळेस ते तुमचा अभ्यास करतात. अभ्यास करून तुम्हाला काय पाहिजे नको हे तुम्ही सांगण्याची वेळ न येता ते स्वतःहून करतात. ही एकमेव टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली. ही त्या टेक्नॉलॉजी म्हणता येणार नाही, एक मानसिकता आहे त्यांची. की तुम्ही गेले तुम्हाला थोडासा तुमच्या पहिल्या याच्यामध्ये तुमचा स्टडी करणार. तुम्हाला नक्की काय हवं म्हणजे पाहिजे तुम्हाला हे ते जजमेंट घेतात आणि त्याच्याप्रमाणे सर्व्ह करतात. म्हणजे खूप म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे फार एक वेगळा एक्सपिरियन्स असतो त्याला. तुम्ही ह्या आधी सरकारी नोकरी करत होतात. तिकडनं अचानक ह्या क्षेत्रात कसे काय आलात? की माझं लहानपणापासून स्वप्न होतं की उत्कृष्ट हॉटेल तयार करायचं. हे माझं लहानपण स्वप्न होतं. म्हणजे ते मी का होतं स्वप्न काय होतं याला काही बेस नाहीये. परंतु मी ठरवलं होतं. आणि त्या अनुषंगाने मग मी माझं एज्युकेशन पण मी त्या दृष्टिकोनातून मी सुरुवात केली एज्युकेशनला. ते मी माझं मास्टर्स इन मॅनेजमेंट सायन्स केलं. नंतर मी बिझनेस मॅनेजमेंट केलं. मी डॉक्टरेटच्या बऱ्याच 3 वर्ष घातले शिवाजी युनिव्हर्सिटीला. तर हे जे करत असताना बेसिकली माझा तो मेन ध्येय होतं की मला काहीतरी करून दाखवायचं याच्यामध्ये. ह्याच्या आधी ह्या क्षेत्रासाठी काही शिक्षण घेतलं होतं का? शिक्षण मी फक्त मी शिक्षण घेतलं. सायंटिफिक मॅनेजमेंट जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये मास्टर ऑफ मॅनेजमेंट सायन्स मी केलं. नंतर बिझनेस मॅनेजमेंट मी केलं. आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मी थोडासा रिसर्च वगैरे बऱ्याच वर्ष मी केलं त्याच्यामध्ये. मग तो स्पेसिफिक नॉलेज मी ज्यावेळेस हॉटेल चालू केलं त्यावेळेस मला हॉटेल मॅनेजमेंटचं नॉलेज नव्हतं. हा बेसिकली फरक आहे. मॅनेजमेंटचं होतं पण हॉटेल मॅनेजमेंटचं नव्हतं. मग हॉटेल मॅनेजमेंटच्या बऱ्याचशा गोष्टी सरावानंतर आपल्याला कळल्या. बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी लॉस पण आला. बऱ्याच ठिकाणी म्हणजे एकदम अगदी अशी परिस्थिती आली की आता आपल्याला हे सगळं सोडून द्यायला पाहिजे. या स्टेजपर्यंत पण गेलो आपण. सर तुम्ही पहिलं रेस्टॉरंट कुठे काढलं? कधी काढलं?
पहिलं रेस्टॉरंट तुम्ही हसाल त्याचं ऐकलं त्यात मी त्यावेळेस आयुक्त म्हणून काम करत होतो. हां. परंतु आता तुमचा वैचारिक किडासारखा तो एक किडा असतो, तो माणसाला बसू देत नाही शांतपणे. तर माझी आवड होती म्हणून एक 100 स्क्वेअर फुटाचं हॉटेल, 100 स्क्वेअर फुटाचं म्हणजे रेस्टॉरंट होतं. 100 स्क्वेअर फीट. हां. 10 बाय 10च्या जागेत मी एक हॉटेल चालू केलं. बरं. 10 बाय 10च्या जागेत हॉटेल चालू केल्यानंतर एक एस्टॅब्लिश्ड आपण व्यावसायिक विचार करतो. आपण मॅनेजमेंट स्टुडंट आहोत, की 10 बाय 10च्या जागेमध्ये चालू केलं तर तुम्हाला किती फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही एक दुकान घेतलं विकत आणि ते भाड्याने दिलं फर्निचर वगैरे करून, तर तुम्हाला साधारणपणे एक ₹5,000-6,000 त्या काळामध्ये म्हणजे याला 20 वर्ष झाले. ₹5,000-6,000 तुम्हाला मिळतात. परंतु त्या काळात मला त्या हॉटेलमधून ₹25,000 ते ₹30,000 मिळायचे. बापरे! इतकं ते चाललं, इतकं चाललं, की बंद म्हणजे बंद नाहीच केलं. कारण कोरोनामध्ये त्याचा जो मेन माझे जे 2-3 लोकं जे काम करायचे ते कोरोनामध्ये थोडेसे डिस्टर्ब झाले. त्यामुळे ते बंद झालं. अदरवाईज म्हणजे ते बंद व्हायचे काही चान्सेसच नव्हते आणि आम्ही मालवणी जेवण द्यायचो त्याच्यामध्ये. म्हणजे सी फूड जेवण जेवण द्यायचो. प्रचंड लोकांना म्हणजे आणि लोक हसायचे, "का रे तुम्ही हे तर हॉटेल चालवताय" असं. आणि 10 बाय 10चं म्हणजे काही फार मोठं नव्हतं. लोकं ओपनली बाहेरचा जो ओपन स्पेस असतो त्याच्यामध्ये जेवायला बसायचे आणि त्याच्यामध्ये 50 स्क्वेअर फुटामध्ये किचन होतं आणि 50 स्क्वेअर फुटामध्ये 2-3 टेबल्स एवढंच एवढंच परिस्थिती. मग त्याच्यामध्ये खूप सक्सेस झालो मी. कुठे त्याच्यामधून होतं हे? हे बसवलं होतं. तुम्हाला ह्या इंडस्ट्रीतली सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली आहे? नाही, हॉटेल व्यवसायामध्ये आवडणारी गोष्ट म्हणजे अशी की मी जे विचारपूर्वक ज्या इंडस्ट्रीमध्ये का आलो, की लोकांना आनंद देणं आणि लोकांना लोकांना आनंद आणि खुशी ह्या ज्या गोष्टी ज्यावेळेस आपण देतो ना, त्यावेळेस तुम्हाला खोटं वाटेल, की कुठलाही व्यवसाय असा नाही, की लोकं तुम्हाला पैसे देऊन तुमचे आभार मानतात. पैसे देऊन तुम्हाला आभार मानतात. बरोबर. दुसरे अनेक धंदे असे आहेत, की पैसे देताना मनात 4 शिव्या घालत असेल, याने मला जास्त पैसे लावले म्हणून. पण हा एकच व्यवसाय असा आहे, की याच्यामध्ये लोकांना तुम्हाला म्हणजे मी ते जाणवतंय मला. मला जाणवतंय, की या 5-6 वर्षांमध्ये मी जे काही काम करतोय, तर लोकांचे इतके चांगले रिव्ह्यूज आहेत, इतके लोकं आनंदी होऊन जातात, की ते आपल्याला कुठेतरी सपोर्ट मिळतोय आपल्या बॅक एंडला, आपल्या अदृश्य स्वरूपामध्ये. तुम्ही ह्या हॉटेलिंग इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या आधी तुम्ही काय करत होतात? नाही, मी हॉटेल इंडस्ट्री यायच्या आधी मला सांगितलं, की मी राज्यसेवेमध्ये काम करत होतो. मी महाराष्ट्रातल्या जवळ 12-13 जिल्ह्यामध्ये काम केले. काही ठिकाणी मी आयुक्त म्हणून काम केले, काही ठिकाणी उपायुक्त म्हणून, काही ठिकाणी जॉइंट कमिशनर म्हणून, काही ठिकाणी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम केले. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला मी काम केलं. बापरे! तर असं बराचसा कालावधी होता. तुमचे सुरुवातीला काय अडथळे आले होते? हॉटेल काढल्यानंतर इमिडिएट? तुमचा काम व्यवसायामध्ये तुमचा जो स्टाफ आहे, तो जर प्रॉपर ट्रेंड नसेल, तर तुम्हाला खूप अडचणी येतात. मग त्याचं मला प्रामुख्याने जाणवलं, की माझा स्टाफ ट्रेंड पाहिजे आणि त्यांना प्रॉपर अगदी स्किल्ड प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. इव्हन त्यांनी जर हॉटेल मॅनेजमेंट जरी केलं असेल, तरी फिजिकली आणि आणि प्रत्यक्षामध्ये, की तिथे ते कशा पद्धतीने काम करायचे आणि कशा पद्धतीने लोकांबरोबर बिहेव करायचे, काय-काय करायचे सगळ्या गोष्टीचं म्हणून मी काय केलं, की मी ट्रेन करण्यासाठी खूप खर्च करतो. ट्रेनिंगवर मी मॅक्सिमम खर्च करतो, की लोकांना असं वाटतं, की मी समजतो ती माझी इन्व्हेस्टमेंट आहे. आता हॉटेल बनवायचं, की तुम्हाला आणि मला बनवायचं. तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही कुठलंही मोठं हॉटेल बनवू शकता. पैसा असणं महत्त्वाचं नाहीये, की तुमचा फोकस किती महत्त्वाचा आहे. तुम्ही त्याच्यावर किती फोकस केला, तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट किती करताय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि व्यवसाय म्हणून याच्याकडे तुम्ही जर पाहिलं समजा, की तुम्हाला पैसे कमवायचेत, तर तुम्हाला पैसा नाही मिळणार. पण व्यवसाय मला एक प्रामाणिकपणे करायचा आहे. लोकांच्या आनंदासाठी, लोकांच्या खुशीसाठी व्यवसाय करायचा. असं ठरवलं, की पैसा ऑटोमॅटिक मिळतो. आता हॉटेलिंग इंडस्ट्री म्हणलं की हॉस्पिटॅलिटी हा एक खूप मोठा विषय येतो. हॉस्पिटॅलिटी म्हणजे नक्की काय? एंटरटेनमेंट, त्याच्यानंतर फूड, त्याच्यानंतर तुम्हाला 24 अवर्स सिक्युरिटी, त्याच्यानंतर तुम्हाला अ, ज्या बाकीच्या टेक्निकल गोष्टी असतात म्हणजे वायफाय वगैरे या सगळ्या तांत्रिक या सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी असते खूप चांगल्या पद्धतीने. आणि त्याच्या पलीकडे जाऊन लोकांना असं फील देणं, की तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. याला प्रत्येक क्षणाला फील असा आला पाहिजे, की मी कुणीतरी व्ही-आय-पी आहे. बाकीचे जे हॉटेल्स आहेत, त्याच्या हॉस्पिटॅलिटीमध्ये काय मिसिंग आहे असं तुम्हाला वाटतंय? आता प्रत्येकाची मेंटॅलिटी किंवा प्रत्येकाची विचार करण्याची सिस्टम कशी आहे, त्यांनी हॉटेल नक्की कशासाठी चालू केलंय? बेसिकली प्रत्येकाचा व्यवसाय म्हटल्यानंतर त्यातून 2 पैसे नफा कमवणं प्रत्येकाचा उद्देश असतो. हां. परंतु याच्यातली एक कॅटेगरी अशी असते, की आपल्याला नफा कमवायचाच आहे, परंतु त्याच्याबरोबर तेवढ्याच पद्धतीने, तेवढंच ॲश्युअर्ड एन्जॉयमेंट, तेवढीच चांगल्या क्वालिटीची सेवा त्याला मिळाली पाहिजे. हे ज्यावेळेस आपण फिक्स करतो, त्यावेळेस हा फरक आपल्याला मिळतो, की काही काही लोकं खूप मोठमोठं हॉटेल बांधतात, पण त्यांच्याकडं ते कदरच करत नाही गेस्ट आणि काही छोटे हॉटेल असतात, ते खूप कदर करतात.
हा बेसिकली फरक त्याच्यामध्ये आहे. लक्झरी हॉटेल्स जी असतात, ती नक्की कशी चालवली जातात? आता लक्झरीज म्हणजे 5 स्टारच्या परत आपण याच्यावर येऊ. 5 हं. स्टारमध्ये मग बेसिकली एकदम वेल इक्विप्ड स्टाफ त्याचा असतो. वेल इक्विप्ड सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर स्विमिंग पूलची रिक्वायरमेंट कंपल्सरी असते. त्याच्यानंतर 24/7 त्याला सिक्युरिटी सिस्टम असते. त्याच्यानंतर त्याला बँक्वेट्स हॉलची रिक्वायरमेंट असते. त्याच्यानंतर त्याला वेल क्वालिफाईड ब्रँडेड रेस्टॉरंट्स जे असतात वेगवेगळे 2-3 प्रकारचे. त्याच्यानंतर वेल क्वालिफाईड स्टाफ असतो. सगळ्या ॲम्युनिटीज ज्या आहेत, त्या सगळ्या ॲम्युनिटीजची उपलब्धता जी आहे, म्हणजे लक्झरी सेगमेंटमध्ये ज्या ॲम्युनिटी येतात, त्या सगळ्या ॲम्युनिटी लक्झरीज देतात. तर त्या क्रायटेरियाप्रमाणे मग त्यांना तो ब्रँड मिळतो. आता हॉटेल रूम असेल, किचन असेल किंवा स्टाफ असेल, ह्याची मॅनेजमेंट कशी करतात? तर बेसिकली आता डिपार्टमेंट कसं असतं, की एक हाउसकीपिंग डिपार्टमेंट आहे. तर हाउसकीपिंग संपूर्ण रूम्स पाहणं, त्यांची स्वच्छता, त्यांचे बेडिंग्स, त्यांचे सगळं लिनन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हाउसकीपिंग पाहतं. F&Bमध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे ब्रेकफास्ट, लंच, डिनरच्या सगळ्या अरेंजमेंट्स, वेगवेगळ्या डिशेस तयार करणं, हे सगळं याच्यामध्ये ब्रेवरीज वगैरे त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर फ्रंट ऑफिसचं मॅनेजमेंट असतं, की लोकांनी चेकिंग केलं. चेकिंगची प्रोसिजर असते. किती प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर त्याची बिलिंग सिस्टम असते वगैरे, हे सगळं फ्रंट ऑफिस पाहतं. नंतर मेंटेनन्स डिपार्टमेंट एक आमच्याकडे असतं, की मेंटेनन्स डिपार्टमेंट आता एवढं मोठं कारभार चालवायचं, की मेंटेन करावं लागतं. मेंटेन करणं फार महत्त्वाचं असतं. हो. आज समजा तुम्ही राहून गेले रूममध्ये, तर ज्यावेळेस परत तुम्ही दुसरा गेट चेकिंग करतो, त्याच्यात प्रत्येक गोष्टींची चेकलिस्ट असते. म्हणजे इलेक्ट्रिक सगळे बल्ब आहेत का चालू? त्याच्यानंतर कुठे काय नळ चालू आहे का? म्हणजे सॅनिटरीची चेक करतो. WC चेक प्रत्येक गोष्टीची एक चेकलिस्ट असते आणि त्याच्यामध्ये आपण स्पेसिफाईड लोकं नेमलेले असतात असे आणि तो एक फ्रंट ऑफिस आपलं सॉरी हाउसकीपिंगचा मॅनेजरच्या अंडर हे सगळे सुपरवायझर्स आणि बाकीचे बॉयज वगैरे नेमलेले असतात. मग ते ऑपरेट करतात त्याच्याप्रमाणे. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट आमच्याकडे नवीन एक कन्सेप्ट आहे. म्हणजे आता करावीच लागते ती. कारण एंटरटेनमेंटला आम्ही खूप कॉन्सन्ट्रेट करतो सगळ्यात जास्त. मग ते एंटरटेनमेंट कसं मग सकाळ, संध्याकाळ लोकांचे गेम्स घेणं, त्यांना खेळवणं, संध्याकाळी एखादा गाण्याचा कार्यक्रम असतो. हां. परत त्याच्यानंतर वेगवेगळे फंक्शन्स असतात वेगळी. ही सगळी ऑर्गनाइज आपल्याला करावी लागतात. आणि ही आपल्या त्या स्टाफच्या अनुषंगाने आपण करतो सर. आता लक्झरी हॉटेल म्हटल्यावर त्याला एक स्पेसिफिक प्राइसिंग असतं. तर ते प्राइसिंग, त्याचं मार्केटिंग, लोकेशन हे कसं ठरवलं जातं? या प्राइसिंग इतक्या इतक्या डिसेंटली फटाफट बदलतात नाही प्राइस. म्हणजे म्हणजे सीझन, नॉन हो. सीझन म्हणजे वीकडेज, वीकेंड्स हे सगळे त्याचं कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे वेगवेगळे फेस्टिव्हल असतात. फेस्टिव्हलला आम्ही दर वाढवतो. हं. त्याच्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम असतात साधारणपणे. आपले वेगळे सण असतात. हं. वेगळे धार्मिक गोष्टी असतात. त्याला ज्या दिवशी आपल्याला कळतं, की रशी येणार आहे. रश येणार आहे, त्या दिवशी प्राइसिंग पॉलिसीज बदलते हं. आणि त्यावेळेस ती प्राइसिंग कारण इतर वेळी समजा आज एक मोठं हॉटेल आहे 5 स्टार. इतर वेळी त्याच्याकडे 100 रूम आहेत आणि त्याच्याकडे 5च रूम आहेत. तर त्या 5 रूमला मेंटेन करताना तो मायनसमध्ये जातो पर्टिक्युलर. हो. तर 5 रूमचा जो काही खर्च असतो, तो उत्पन्न असतं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याचा खर्च असतो. हं. आणि लोकांना बऱ्याच वेळा काय वाटतं, की अरे इतकं एक माणूस चेकिंग करतो, एक माणूस. एक माणूस चेकिंग केल्यानंतर म्हणजे एक फॅमिली चेकिंग होते. त्याला वाटतं, की काय नाही यार, आपण जातो रूम पण त्याच्यामागे सिक्युरिटीपासून म्हणजे तो त्यांना सुरक्षा माणूस खाली उतरवतो. त्याच्यानंतर त्याची गाडी पण धुवून देतो आम्ही. हं. त्याच्यानंतर तो आल्यानंतर फ्रंट ऑफिसला येतो. फ्रंट ऑफिसला त्याचे सगळे कागद डॉक्युमेंटेशन दिलं, तर तिथून तो हाउसकीपिंगवाला माणूस तो जाण्याच्या आधी 4 लोकं ती रूम चेक करतात. त्याच्यानंतर तो रूममध्ये आल्यानंतर तो रेस्टॉरंटला जाईल जेवायला. तर रेस्टॉरंटला जाताना रेस्टॉरंटची 50 माणसं असतात. ती त्याच्याकडे वाट पाहत असतात. ती त्यासाठी काम करत असतात हं. किंवा त्याला रूममध्ये जेवण पाहिजे असेल, तर रूममध्ये घेऊन आणण्यासाठी 3-4 लोकं लागतात. एक माणूस जेवण सर्व्ह नाही करू शकत. हं. ते सगळं त्याचा सगळा डेकोरम घेऊन येण्यासाठी 4 लोकं लागतात. या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो. आणि तुम्हाला याचं मार्केटिंग कसं करावं लागतं? मार्केटिंग आता सगळ्यात महत्त्वाचा ट्रेंड आहे, की सोशल मीडिया आहे. हो. तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि बेसिकली कसं आहे, की जो माझा एक्सपिरियन्स आहे, की मार्केटिंग माउथ पब्लिसिटी कधी होते, ज्यावेळेस तुम्ही चांगली सेवा देता. हो. आज आमच्याकडं 67 ते 68% रिपीटेड गेस्ट आहेत हं. ऑलरेडी. हं. तर हे रिपीटेड होण्याचं कारण, की त्यांना आपण दिलेली सेवा चांगली. हं. त्याच्यामुळं आपण म्हणजे त्याची जाहिरात मेन याच्यावर असते आपली आणि मग बाकीच्या आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी तर मग आपल्याला सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. त्याचा तर आपल्याला उपयोग करूनच घ्यायला पाहिजे.
तुमचं जे महाबळेश्वरचं हॉटेल आहे, त्याची तुमची जर्नी कशी होती? फ्रॉम स्टार्ट टू आत्ता ते नंबर 1 ला आहेत. सुरुवातीला आम्ही सुरुवात केली त्यावेळेस त्याची. ते फक्त आम्ही 5-6 रूमवरमधूनच हॉटेल चालू केलं होतं. नंतर वेळोवेळी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेल्या. अवेलेबिलिटी ऑफ फंड्स, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ह्या सगळ्या गोष्टी रोटेट करून आम्ही ह्या एस्टॅब्लिशला आलो. त्याच्यानंतर हे हॉटेल हे करताना म्हणजे पर्टिक्युलरली चालू करताना जो स्टाफ होता आणि आजच्या स्टाफमध्ये जमीन आसमानचा फरक. त्याच्यानंतर सुरुवातीला नॉर्मल कंडिशनमधले लोकं किंवा नॉर्मल कॅटेगरीच्या स्टाफ म्हणून आम्ही वापरायचो. आता आम्ही क्वालिफाईड, वेल एज्युकेटेड, वेल ट्रेन्ड लोकांचं हे करतो. त्यांच्या पे स्किल्स वेगळ्या असतात. एक नंबर येण्यासाठी पैसा तुम्हाला ओतावा लागत नाही. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचा फोकस तुम्हाला ओतावा लागतो त्याच्यामध्ये. आज आपण दोघंही हॉटेल चालू करू शकतो. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे आणि तुम्ही हॉटेल चालू केलं. माझ्याकडे कमी पैसा आहे. परंतु मी माझा एकदम फोकस आणि मी अगदी जीवाचं रान करून त्याच्यामध्ये जर मी काम केलं आणि मी ठरवलं की मला काहीतरी करायचंय, तर मी नक्कीच त्याच्याकडे पैसा त्यापेक्षा जास्त मी सक्सेस होईल. आणि आमचं एक नंबर यायचं कारण हेच, की आम्ही सध्याला फायनान्शियली काही एवढे स्ट्राँग नाहीये, की असे एस्टॅब्लिश हॉटेल्स आहेत तिकडे 40, 50, 60, 70, 80 वर्षाची हॉटेल्स आहेत, की जे चालवतात आणि आम्ही खूप छोटे आहोत त्यांच्यासमोर. त्या छोट्या याच्यामध्ये देखील आमचं ब्रँडिंग आणि आमचं जे रँकिंग झालंय, आज 1 नंबरला जे रँकिंग आहे, जवळ-जवळ पावणे 3 वर्षापासून 1 नंबरच्या रँकिंगमध्ये आम्ही आहोत. तर ह्या रँकिंगमध्ये येण्यासाठी आम्ही कधी पैसा आमच्याकडं पैशापेक्षा आम्ही फोकस जास्त केला. आमचे श्रम, आमचं जीव ओतून आम्ही दिला त्याच्यामध्ये. आम्ही जीव ओतला त्याच्यामध्ये म्हणून या स्टेजला. आता एखादा ग्राहक जेव्हा बुकिंग करतो, तर त्या क्षणापासून तो तिकडनं चेकआउट करेपर्यंत त्याला काय सेवा दिल्या जातात? रिसॉर्टसारखं जर म्हणजे पर्टिक्युलरली आमच्या हॉटेलचं उदाहरण घेतलं, तर त्यांनी ऑनलाईन बुक करू शकतो. तो डायरेक्टली येऊन पण बुक करू शकतो. तर शक्यतो मॅक्सिमम 90% लोक ऑनलाईन बुक करतात. हां. ऑनलाईन बुक केल्यानंतर त्याची आपल्याला कन्फर्मेशन असतं, की आल्यानंतर आम्ही एक सिस्टम वेगळी तयार केली. बाकीच्या हॉटेलमध्ये कशी आहे, तुम्हाला पण माहीत असेल, मला पण माहिती आहे. ती आता इथं बोलण्यापेक्षा मी काय करतोय सांगतो, की तुम्ही बुक केल्यानंतर ज्या दिवशी तुमचं आज बुकिंग आहे, तर तुमच्या आज सकाळी तुम्हाला फोन येणार. तुम्ही निघालेत का? मी सिस्टम लावून दिली पर्टिक्युलर स्टाफला. तुम्ही निघालात का? कुठं आहात? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला लोकेशन पाठवू का? या सगळ्या प्रायमरी गोष्टी होतात. मग त्याला एक अटॅचमेंट सुरुवात होते. त्याच्यानंतर निम्म्या रस्त्यात तुम्ही आल्यानंतर परत सेकंड कॉल जातो. सर आपण कुठपर्यंत पोहोचलात? जर तुम्ही पुण्यावरून निघणार असाल, तर साधारणपणे 1 तासाने कॉल परत करतो आम्ही. तुम्ही लांबून समजा मुंबईहून येणार असाल, तर त्या पिरियडप्रमाणे ॲडजस्ट करतो. काही लोकं राजस्थानहून, काही लोकं गुजरातवरून, अहमदाबाद, सुरत मॅक्सिमम हा आमचा जो जो म्हणजे कस्टमर आहे. गेस्ट वर्ग जो आहे, तर तो इकडून सुद्धा लांबून सुद्धा येतो. काही साऊथमधून येतात. तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करत असतो आणि मग बहुतांशी 2-3 कॉल झाल्यानंतर ज्यावेळेस तो येतो कॅम्पसमध्ये, तर त्यावेळेस तो बराच यूज्ड टू झालेला असतो आणि मग तो आल्यानंतर त्याची सगळी फॉर्मॅलिटी मग त्याला आम्ही एक वेगळ्या पद्धतीने त्याचं तो इतका थकून भागून आला असेल, तर त्याचं आम्ही औक्षण करून त्याला वेलकम करतो. बरं. औक्षण केल्यानंतर त्याला मग वेलकम ड्रिंक वगैरे ॲज पर द रिक्वायरमेंट त्याची कशी आहे, ते 5-10 मिनिटं तिथं बसतो. कोणाला चहा, कॉफी असेल. नंतर मग आमचे लोकं त्याला रूममध्ये घेऊन जातात. आमचे एक्झिक्युटिव्ह जे असतात, रूममध्ये घेऊन जातात. रूममध्ये त्याला सगळ्या ॲम्युनिटीज समजून सांगतात. त्याच्यानंतर मग जेवणाचा त्याचा प्लॅन बहुतेक आमच्या हॉटेलमध्ये आम्ही फुल फ्लेज प्लॅन देतो. म्हणजे त्याला काहीच पाहावं लागत नाही. म्हणजे त्याचा सकाळी बेड टी असेल तरी ते आम्ही मॅनेज करतो. बेड टीपासून ब्रेकफास्ट, लंच, डिनर, हाय टी वगैरे सगळ्या गोष्टी अंतर्भूत असल्यामुळे मग त्याला ह्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो प्रत्येक टप्प्याला. मग सकाळी कदाचित एक मोठा ग्रुप असेल, तर त्याला तर तुम्हाला काय स्पेशल रिक्वायरमेंट आहे का? त्याच्याप्रमाणे आपला मेनू ॲडजस्ट होतो. आणि मेनूसुद्धा आमचा असा आहे, की एकदा तुम्ही जेवले त्याच्यामध्ये, की तो येणारा मेनू 8 दिवसानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही 4 दिवस राहिले, तर तो रिपीट होणार नाही तुम्हाला. बरं. तो असा आम्ही एक ट्रेंड ठेवला त्याचा. आणि चेकआउटला सुद्धा म्हणजे असं कोणी करत नाही. पण चेकआउटला सुद्धा त्याला त्याला एक पाण्याची बाटली, काहीतरी एखादा स्नॅक्स वगैरे आम्ही देतो. बरं. आमच्या हां, की रस्त्याने कुठे आला तर लहान मुलगा आहे किंवा त्याला काहीतरी वाटलं, तर 2 पाण्याच्या बाटल्या आणि 1 स्नॅक्स आम्ही देतो. याच्यावर आमचा खर्च होतो खूप. परंतु एक समाधान जे असतं ना, की जाताना सुद्धा आपल्या हॉटेलनी काहीतरी व्हायची. आता किती ठिकाणी करतात मला माहीत नाही. काही ठिकाणी करत असतील. परंतु मी हे सुरू केलेलं आहे आणि ते लोकांना आवडतं आणि खऱ्या अर्थाने हेच आदरातिथ्य आहे. आता तुम्हाला खूप गेस्ट्स तुमच्याकडे येतात, तर असा एखादा तुमचा अनुभव आहे का, जो अगदीच वेगळाच आहे? हॉटेल चालू केल्यानंतर माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेट याच्यावर होतं, की मला काहीतरी करून दाखवायचं आहे.
तर मी एका ठिकाणी एक मोठ्या पोझिशनला काम करत असताना एक माझा असे म्हणजे माझा सहकारी अधिकारी माझ्याकडे आला. तर सांगितलं, "सर तुम्ही खूप काम करताय तुम्ही, तर मला अशी रिक्वेस्ट आहे की मी तुम्हाला 2 दिवस कुठेतरी मस्त असे रिलॅक्स होण्यासाठी पाठवा अशी माझी इच्छा आहे." तर म्हटलं, "कुठं पाठवायचं?" "नाही मी एक बुक केलं सर हॉटेल तुमच्यासाठी आणि तुम्ही 2 दिवस फॅमिलीसह तिकडे जा, राहा, सर मजा करा. खूप आपल्याला आपण स्ट्रेसमध्ये काम करतोय, पण एन्जॉय करा." मग त्यांनी व्हाउचर दाखवल्यानंतर मी उडालोच, कारण माझ्याच हॉटेलचं व्हाउचर. तर मी त्याला म्हटलं, "तुला कसं माहिती आहे?" "नाही सर मी तर नेहमी जातो आणि आय एम एन्जॉयड. पण मी तुमच्याकडून बऱ्याच वेळा खोटेच हे आजारी आहे, अमुक आजारी आहे, नाश्ता घेऊन गेलो आत्तापर्यंत. पण मी तुम्हाला खरं सांगतो, मी इकडंच जातो, पण तुम्ही एकदा जा." मी गेलो. त्याच तारखेला मी गेलो. पण त्याला मी आत्ताच त्याच्यानंतर तब्बल 5 वर्षांनी मी नोकरी सोडल्यानंतर 5 वर्षांनी तो मला समोर उभा राहिला आणि एका लग्नाच्या डिस्टन्स वेडिंगसाठी तो समोर आला. "सर तुम्ही इकडं कसे?" मग मी त्याला सांगितलं, की बाबा हेच. मग तो इतका की त्याला इतकं तो 10 मिनिटं काहीच बोलायला तयार नाही. तो असाच पाहत राहिला. मी म्हटलं, "नाही तुला मी का सांगितलं नाही मुद्दाम, की मग तुला पण आणखीन वेगळं वाटलं पाहिजे. मी तुझा रिस्पेक्ट केला, की तू माझ्याबद्दल चांगला विचार करतोय." हा एक खूप वेगळा आणि एक माझ्याच हॉटेलमध्ये मला बक्षीस मिळणं आणि माझ्याच हॉटेलमध्ये मला कोणीतरी पाठवणं, एक वेगळी अनुभूती होती त्यावेळेस. सर, अनेक लोक आहेत ज्यांना 5 स्टार हॉटेल म्हणजे काय किंवा काय असतं हे माहीत नाहीये. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीतच नाहीयेत, जे तुमच्या हॉटेल्समध्ये राहायला येतात? लोकं खूप हुशार झाली. लोकांना प्रत्येक गोष्ट माहीत असते. लोकांना प्रत्येक गोष्ट माहीत असते. म्हणजे बॅकएंडला तुम्ही काय करताय? तुमचा स्टाफ कसा काम करतोय? किंवा नक्की तुमची प्राइसिंग पॉलिसी काय आहे? तुम्ही काय-काय सुविधा देता? अमेनिटीज काय-काय हे सगळं लोकांना असतं. कारण आता इंटरनेटमुळे कसं झालंय, की बऱ्याचशा गोष्टी लोकांना आणि लोकं ह्या गोष्टी माहीत असल्यानंतरच आपल्याकडे येतात. की लोकांना या गोष्टी कळतात, की यांच्याकडे ही फॅसिलिटी आहे. हा हे लोकं ही बेनिफिट यांच्याकडे रेट हा आहे. बाकीच्या तुलना करतात. दुसऱ्यापेक्षा यांचा रेट जरी जास्त असला तरी तो आपल्याला योग्य वाटतो. बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते आपल्याकडे येतात. त्यामुळं लोकांना खूप माहिती असतं. म्हणजे असं आपण आता हे पूर्वीसारखं नाही, की काहीच माहिती नाही. मग ते लोकांना किचनमध्ये खाली लोकं आम्ही तर किचन ओपन ठेवलंय. मग तुम्ही किचनमध्ये जाऊन पहा तुम्ही, की आमचं कसं किचन आहे. म्हणजे एक ओपन किचन एक कन्सेप्ट असते. की लोकांना आम्ही सांगतो, "तुम्ही जा गेस्टला, तुम्ही जाऊन पहा, काय कसं तुमचं तुम्ही जे खाताय ते कसं तयार केलं जातं." कुणी अलाउड करत नाही, पण वी आर अलाउइंग. कारण मी एकमेव हॉटेल आहे, की आम्ही ISO अंडर आहोत. रेस्टॉरंट पण ISO आहे आणि हॉटेल पण ISO. एकमेव हॉटेल महाबळेश्वरमध्ये. हे ISO आम्ही का घेतलं, की आमच्या लोकांना शिस्त लागावी. त्यांना एकदम सिस्टमॅटिकपणे व्यवस्थित मॅनेज करता यावं. या सगळ्या गोष्टी आमचं ऑडिट होतं. ISOचं ऑडिट होतं. त्यावेळेस ते प्रत्येक गोष्टीचा पॉइंट आउट करतात, की ही योग्य, अयोग्य, अयोग्य. ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या आम्हाला बदलायला पाहिजे. ते आम्ही बदलतो. हे हे आम्हाला मार्गदर्शन त्यावेळेस मिळतं. पण लक्झरी हॉटेल्समध्ये बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की लोकांची खूप फसवणूक होते. तसं पाहिलं तर फसवणूक व्हायचा काही संबंध येत नाही. म्हणजे बेसिकली तुमच्या डोक्यात कुठला प्रश्न मला माहीत नाही. फसवणूक म्हणजे कसं, की त्याचा रेट फिक्स असतो. स्टार कॅटेगरीमध्ये आता आम्ही रेट फिक्स असतो. आम्ही अमेनिटी काय-काय देणार हे तुम्हाला माहीत असतं. ते तुम्ही पहिल्यांदा कन्फर्म करता. तुमचा मेनू काय आहे हे तुम्ही कन्फर्म करता. तुम्ही कुठल्या रूममध्ये राहणार आहात. कारण आता नवीन इतकेच टेक्नॉलॉजी वाढली आहे, की आता आमच्याकडे कोणी रूम जर बुक करणार असेल, तर तो त्या रूमचा पूर्ण व्हिडिओ आणि रिसेप्शनपासून निघून तुम्ही रूमपर्यंत जाण्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करून ठेवलेला आहे, की ह्या रूममध्ये जर तुम्हाला चेकिंग करायचं आहे, तर त्याचा हा व्हिडिओ आहे. मग तुम्ही रिसेप्शनमधून तिकडून जाताना त्याचा व्ह्यू कसा असेल, तुम्हाला खिडकीतून काय दिसतंय, त्याच्यानंतर तुम्हाला काय-काय मेनू तुमचं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तो करतो. त्यामुळं ह्या गोष्टीची माहिती त्याला असते 100%. बऱ्याच ठिकाणी असं वाचण्यात आलंय, की काही हॉटेल्समध्ये जेवण जे आहे ते खूप काळ तसंच ठेवलेलं असतं किंवा जुनं जेवण दिलं जातं. करेक्ट, तर ही एक म्हणजे हे खरंच होतं का असं लोकांना वाटतं, पण नाही. तसं नाहीये? मी बरोबर फार परफेक्टली विचारलं तुम्ही आणि मला उलट हे उत्तर द्यायला जास्त आवडेल. आम्हाला याच्यातला फायदा का सांगतो, की हे बघा अन्न कुणी विचार करणार, की ते वेस्टेज व्हायला नाही पाहिजे. परंतु आमच्यात आणि बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये बाकीचा फरक असा आहे, की आम्ही रिसॉर्ट चालवतो. आम्हाला आदल्या दिवशी पक्क माहीत असतं, की माझ्याकडे 50 गेस्ट आहेत. 100 आहेत, 200 आहेत, 250 आहेत. परफेक्ट माहीत असतं आम्हाला. तर 50 गेस्ट असेल, तर 60 लोकांचं जेवण आम्ही ऑलरेडी तयार करतो. त्यामुळे ते 50 लोकांना परफेक्ट होऊन जातं. त्याच्यामध्ये बॅकलॉग जास्त ना, की काही भात ठेवला, मग तो वापरतो का किंवा भाज्या ठेवल्या. आम्ही शक्यतो हे करतच नाही. कारण आम्हाला गॅरंटेड आहे. आमचं बुकिंग गॅरंटेड असतं.
जे ओपन रेस्टॉरंट म्हणजे तुम्ही रेस्टॉरंटचे मालक आहात आणि तुम्हाला माहित नाही, तुम्ही ओपन ठेवलं, एखाद्या सडनली तुमच्याकडे खूप गर्दी होते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही भरपूर केलं असताना तुमच्याकडे काहीच लोक येत नाहीत. म्हणजे होतं कधी कधी असं. मग या ठिकाणी हा हा होतो, असं होतं की मग ते लोक मग तो रिरायसिंग करतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी सगळं होतं त्याच्यामध्ये. परंतु आम्हाला हा एक बेनिफिट आहे की आमचं ऑन बुकिंग एव्हरीथिंग असतं. फार रेअरली कधी कधी असं होतं की समजा 100 लोकांनी बुकिंग केलेलं आहे, 50 लोकांनी, आणि सडनली काय नॅचरल कॅलॅमिटीज किंवा काय होतं असं आणि येत नाहीत लोक. बरोबर. त्यावेळेस आम्ही सरळ सगळं अन्न कुठल्या तरी आश्रमाला नेऊन देतो. होतं कधी कधी वर्षातून एखादा दिवस, म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे 1-2 वेळा असं झालेलं आहे. मग त्यावेळेस त्यांना मी सरळ सांगितलं की खूप लोकांचं अन्न आहे, चांगले पदार्थ असतात, तर तुम्ही कुठले तरी आश्रम वगैरे असेल, मग त्या आजूबाजूला तिथं आम्ही सगळं नेऊन देतो त्या लोकांना. त्यामुळे त्याचं युटिलाइज होतं. आणि पर्टिक्युलरली ह्या बाबतीत आम्ही खूप स्ट्रिक्ट आहोत. आम्ही सांगतो की तुम्ही तुमच्या ताटामध्ये जे पाहिजे, आम्ही बुफेची सिस्टीम आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे 10 पटीने खा तुम्ही, तो प्रश्न तो नाही. पण ताटात घेऊन तुम्ही टाकू नका. मग कदाचित कधी-कधी वाद होता आमचे लोकांबरोबर. नहीं, हमने तो पैसा दिया है. अरे पैसा दिया है, लेकिन ये लोगों को नहीं मिल रहा है किसी को. तो आप ये प्लीज वेस्ट मत कीजिए. तुमच्याकडे अनेकदा तरेवैक कस्टमर सुद्धा येत असतील, तर त्यांचा कसा अनुभव आहे तुमचा? आमच्याकडे त्याला पण एक सिस्टीम लावली आहे आम्ही, की माणूस गाडीतून उतरतो, सिक्युरिटीवाल्याने त्याला थांबवलं हात करून आणि गाडी चेक करण्यासाठी गेलं, की हम बॉम्ब लेके आए क्या, इथून सुरुवात होते. म्हणजे आम्ही समजतो की हा माणूस नक्कीच काहीतरी वेगळा आहे आता, बॉम्ब लेके आए क्या हम. मग तो सांगतो नाही सर, बॉम्ब नाही. फिर क्या देख रहे आप. मग त्याच्यानंतर तो खाली उतरतो, त्यानंतर त्याचं सामान घेऊन जायचा प्रयत्न करतो. आमचे लोक येतात हाऊसकीपिंग, आणि आपल्याकडे पूर्णपणे सर्व्हिस 100%, की त्याला कुठल्याही वस्तूला एकदा तिथं आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही वस्तूला हात लावायची आवश्यकता नाही, सगळं स्टाफ आपण देतो. मग तो बॅग घेऊन जायला तो, अरे हँडल कोण, अच्छा पकड. आता हँडल हे पकडायसाठीच येतं, कसं पकडणार तो, नाही बॅग हो खराब हो जाएगा. आता तो एवढं कसं खराब करणार तो. तिथून वरती पायऱ्या चढून गेलं, ते औक्षण करायचं टिळा लावण्यासाठी आमची लेडी कोणी असते स्टाफमधली, क्या है तुम औक्षण कर रहे हो, ये इतना 4-5 पायरी तुमने रखा है, 10 पायरी कम क्यों नहीं कर रहे. म्हणजे माणसाचा ट्रेंड कळत जातो. आणि हे ज्यावेळेस ज्यावेळेस तो म्हणजे आमच्या सिक्युरिटीला बोलतो, आम्ही एक सिस्टीम लावली, सिक्युरिटीला बोलतो की हा वेगळा, लगेच सिक्युरिटीला कळतंय लगेच, आम्ही त्याला एक काही फॉर्मॅट दिलेले असं, तो ताबडतोब लगेच फ्रंट ऑफिसला सांगतो, सर या मेरे को अलग आदमी लग रहा है. त्याच्यानंतर मग आम्ही हँडल विथ केअर, HWC एक कोड आहे आमचा, तो कोड आमच्याकडे फटाफट सगळीकडे जातो. आमचा ताबडतोब, कारण हा माणूस जाणार असतो लगेच रूमला, मग त्यांनी तो बसल्यानंतर तो आम्ही त्याला वेलकम ड्रिंक देतो. तर क्या आहे इसमें, क्या है, बहुत ठंडा आहे, बहुत गरम आहे, म्हणजे तो वाटे काहीतरी तो चूक काढणार. तर ते केल्यानंतर मग तो रूममध्ये जातात. मग रूममध्ये आता जाणार आहे, मग आपल्याला माहिती आहे की यांनी असंच इथं पराक्रम केलेला आहे, तर रूममध्ये आमच्याकडे परत टीम जाते, त्याला रूमच्या चेकिंग करायआधी फटाफट ताबडतोब जाऊन चेक करते की रूममध्ये सगळं बरोबर आहे ना, तर परत तिथून सुरुवात होणार. आम्ही लगेच अलर्ट करतो आमच्या एंटरटेनमेंट सेक्शनला, म्हणजे आमच्याकडे एक इव्हेंट सेक्शन आहे. मग तिथले काय आमचे एकदम सुपर एक्झिक्युटिव्ह काय, की ते ताबडतोब याला हँडल करायचे, सर मेरे पे छोडो मैं करता हूं. मग त्याला ते दिवसभर शांतच बसू देत नाही, आणि तो शांत बसला का तक्रार करणार, मग त्याला डान्स शिकवणार, मग त्याला काय करणार, त्याची मुलं असतील तर त्यांना आम्ही चित्रकला शिकवतो, त्यांना पेंटिंग शिकवतो. सो मेनी थिंग्स आर देअर, सो मेनी. मग त्याला आम्ही, कारण माहिती हा शांत बसला की हा तक्रार करणार, हा रूममध्ये बसला शांत, उधर डाग आहे, इधर ये है, हे सुरू करणार, तो लगेच सुरू करणार. मग आमच्या टीमला हे आम्ही शिकवलंय की तो माणूस वाईट नाही, तो चिडतोय, मिनिटाला चिडतोय, याचा अर्थ ही हॅव सम प्रॉब्लेम्स, किंवा तो कुठल्या तरी गोष्टीवर चिडलेला आहे, कुठलं तरी त्याचं काहीतरी डिस्टर्बन्सी आहे. मग त्याची डिस्टर्बन्सी जर आम्ही नाही क्रिएट करणार, तो ट्रीट करणार, तो कोण करणार. मग ती ट्रीटमेंट आम्ही करतो, ट्रीटमेंट त्याला आम्ही प्रतिसाद देतो. मग त्याला तो 3-4 दिवसानंतर जो एकदम चिडलेला म्हणून जाताना तो अक्षरशः हात जोडून जातो, सर बहुत अच्छा लगा मेरे को. त्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या स्टाफला देतो, की हँडल विथ केअरचा गेस्ट बाहेर जाणं हा खूप डिफिकल्ट आहे, खूप आमच्याकडे मोठं चॅलेंज असतं, आणि असं चॅलेंजमध्येच काम करणं आवडतं. एखादा कस्टमर जेव्हा कुठल्याही हॉटेलचं बुकिंग करणार असतो, तर तेव्हा त्या कस्टमरनी काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? बेसिकली बुकिंग करताना, तर हा खरोखर चांगला प्रश्न आहे, कारण बुकिंग करताना त्याला हे कन्फर्म पाहिजे की त्याला काय पाहिजे. त्याला व्हेजिटेरियन पाहिजे का नॉन व्हेजिटेरियन पाहिजे, त्याला एंटरटेनमेंट पाहिजे की त्याला आणखीन कुठली काही कला त्याला शिकायची आहे, किंवा आणखीन काय करायचं आहे. आम्ही खूपशा काही गोष्टी करतो. जर त्याला ह्या गोष्टी इथं मिळत असतील, त्याच्याकडे मुलं आहेत, लहान मुलं, तर त्या लहान मुलं दिवसभर
एंगेज राहिली पाहिजे. मग आम्ही त्यांना चित्रकला शिकवतो. आमचे एक्झिक्युटिव्ह आहेत असे, की त्यांना पेंटिंग शिकवतो, त्यांना बॉटल पेंटिंग, त्याच्यानंतर त्यांना ॲरोगामी शिकवतो. म्हणजे रूममध्ये कसे टॉवेल्स लावायचे, त्याचे कसे कसे एक एक म्हणजे गणपती कसा करायचा, हत्ती कसा करायचा, घोडा कसा करायचा, हे सगळं शिकवतो आम्ही त्यांना. त्याच्यानंतर काही लोकांना डान्स आवडत असतो. मग ते सर मेरे को तो डान्स बहुत अच्छा लगता है, लेकिन जमता नाही. मग आमच्याकडे असं काही एक्झिक्युटिव्ह आहेत, की त्यांना 15 ते 20 मिनिटात डान्स शिकवतात. मग तो संध्याकाळी डान्स पण करून दाखवतो. काही लोकांना वेगवेगळे गेम्स खेळायला आवडतात. ते गेम्स गेम्स म्हणजे आता आपल्या नजरेसमोर हाऊजी वगैरेच्या पलीकडे, पण याच्या पलीकडे खूप काही गेम्स आहेत, की जे खूप एंटरटेन करतात. ग्रुप असेल ना, तर ते म्हणजे आम्हाला आधी 15 दिवस, महिना आधी सांगतात, की सर ये गेम हमको चाहिए. म्हणजे आपल्याकडे एवढी लोकांना हे झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात सगळ्या. तर तुमच्याकडे राहण्यासाठी फक्त स्टँडर्ड रूम्स आहेत का अजून तुम्ही काही वेगळ्या 16 प्रकारच्या कॅटेगरी, 16 प्रकारच्या 16? 16 प्रकारची कॅटेगरी. हां. त्याच्यामध्ये चायनाकडून इम्पोर्ट केलेले टेंट्स आहेत. बरं. पण ते टेंटचं फिलिंग तुम्हाला प्रत्यक्ष आल्यानंतर कळेल, हां. की खूप वेगळ्या सगळ्या अम्युनिटी आहेत आतमध्ये. हं. फर्स्ट क्लास वॉशरूम, बाथरूम, एव्हरीथिंग इज इनसाइड. बरं. आणि त्याच्यानंतर आम्ही रशियाहून काही इम्पोर्ट केलेले वूड हाऊसेस आहेत. बरं. ते वूड हाऊसेसमध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचा फील येतो राहण्यासाठी. हां. आणि काही रूम असे आहेत, की तिथं तुम्ही रूमच्या बाहेर टेरेसमध्ये आले, की तुम्हाला सनराईज आणि सनसेट त्याच रूममधून, त्याच चेअरवरून तुम्ही पाहू शकता. बरं. आणि सकाळी पहाटे जर नुसतं येऊन बसले चेअरवर, इतकं अप्रतिम वातावरण असतं. मी आता माझं स्वतःचं हॉटेल म्हणून सांगत नाही. तर तो जो फील आहे ना, तो तुम्ही कुठे मिळू शकत नाही. आणि संध्याकाळी सुद्धा एक वातावरण असतं. म्हणजे आपण जरी पुणे किंवा मुंबई जवळ जरी असेल, परंतु महाबळेश्वरला एक वेगळं वातावरण आहे निसर्ग. आज ब्रिटिशांनी त्याची समर कॅपिटल म्हणून त्याला क्रिएट केलं होतं किंवा त्याला मान्यता दिली होती. 50 लोकांची टीम लंडनहून त्या काळामध्ये महाबळेश्वरला आली आणि त्यांनी ठरवलं, की धिस इज द परफेक्ट प्लेस फॉर द ब्रिटिशर्स. ब्रिटिश लोकांना राहण्यासाठी प्लेस परफेक्ट आहे, हे त्या डॉक्टरने ठरवून दिल्यानंतर त्यांनी रिपोर्ट पाठवला लंडनला. आणि ते लोक तिकडून मग मान्यता मिळाली, की दी समर कॅपिटल ऑफ इंडिया, हे ब्रिटिश लोकांसाठी. आणि सगळे ब्रिटिश तिथे राहायचे. म्हणजे जे जे पॉईंटचे नाव पडले, तर ते लोक येऊन तिथे राहायचे. सगळे लोक. आता ती मोठी बाजारपेठ आहे, त्यांनीच क्रिएट केली आहे सगळी. तर ते वातावरण म्हणजे त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय. तुम्ही तो रिपोर्ट जर तुम्हाला अजून ऑफिशियल आहे, की लंडन सारखं वातावरण महाबळेश्वरमध्ये आहे. असे एक शब्द आहे पर्टिक्युलरली. सर, मराठी लोक लक्झरी हॉटेलच्या व्यवसायामध्ये कमी उतरतात, असं का आहे? लोकांना खूप डिफिकल्ट वाटतो हा व्यवसाय. बेसिकली आपण नॉर्मली ट्रेंड असा आहे, की ज्या व्यवसायामध्ये चांगला पैसा मिळेल, ज्या व्यवसायामध्ये सहज यश मिळेल, आपल्याला लवकरात लवकर आपण प्रगती करू, असेच व्यवसाय लोक निवडतात. मला स्वतःला हा व्यवसाय निवडताना मी खूप वेळा विचार केला. मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. मी खूप वेळा विचार केला, की हाच व्यवसाय का? माझ्या डोक्यात लहानपणापासून येतो हा व्यवसाय का? तर मला हे कन्फर्म केलं मी. म्हणजे मी खूप व्यवसायांची टॅली केलं, की हा व्यवसाय केला तर काय? हा व्यवसाय केला तर काय? हा व्यवसाय केला तर काय? शेती केलं तर काय? ज्याला खरोखर खूप कष्ट करायची सवय आहे, त्याला खूप एखाद्यावर कॉन्सन्ट्रेट फोकस करायचे आहे, खूप जीव ओतून काम करायचं, तो माणूस त्याच्यामध्ये सक्सेस होतो. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो. पैसा हा बेसिकली ह्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कदाचित मोठं स्टेटमेंट माझ्या दृष्टिकोनातून, म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनातून. पैसा ह्या इंडस्ट्रीमध्ये महत्त्वाचा मला वाटत नाही. बरं. हे बघा, एक उदाहरण तुम्हाला सांगतो, की यूएसमध्ये एक मध्ये आता प्रकाशित झालं होतं उदाहरण छोटंसं, की एक बाई, एक वयस्कर बाई, ती स्टॅम्प विकत घेण्यासाठी एक लाईनमध्ये होती. तर तिकडे बाजूलाच ते स्टॅम्प व्हेंडिंग मशीन होतं. तर दुसरा एक माणसाने सांगितलं, की व्हाय डोंट यू टेक द स्टॅम्प फ्रॉम धिस मशीन, व्हाय यू आर वेस्टिंग युअर टाइम? नो नो, आय एम नॉट वेस्टिंग माय टाइम. आय मीट टू दॅट पर्सन, दॅट एम्प्लॉई, ही विल आस्क मी हाऊ आर यू, व्हेर इज युअर सन, व्हेर इज युअर डॉटर, व्हेर इज युअर किड्स. हे जे प्रश्न विचारेल, हे मला कोणी विचारत नाही. कम्युनिकेशनच नाही आहे यूएसमध्ये. आणि वयस्करांच्या बरोबर कम्युनिकेशन नाही. कम्युनिकेशनसाठी लोक काय करतात? आणि तेच जर आम्ही त्याच पिरियडवर जर चाललो, तर आमच्याकडे तीच परिस्थिती. म्हणून कम्युनिकेशन आम्ही ड्रॉप करत नाही, हे कम्युनिकेशन आम्ही ठेवतो. आम्ही आमच्या स्टाफला हे ट्रेंड केले, की तुम्ही स्वतःहून बोला त्यांच्याबरोबर. त्यांचे काही प्रश्न आहेत. बऱ्याच वेळा एक ट्रेंड आहे असा, की कोणाबरोबर काही बोलायचं नसतं, पण आम्ही सांगतो बोला. आणि बोलल्यानंतर मग अनेक गोष्टी, मग तो मनमोकळा होतो. कधी त्याच्या गोष्टी काही सांगतो,
कधी आपण आपल्या 4 गोष्टी त्याला सांगायचं. मग त्याला कुठेतरी काहीतरी पाहिजे असतं. मग ते आपण बोलल्यानंतर त्याला कळतं, की इथं अमुक-अमुक आहे, तिथं अमुक-अमुक असं आहे. आम्ही छोटे-छोटे ट्रेक करतो. त्याला घेऊन जातो बाहेर. बाहेर गेल्यानंतर त्याला एकदम तो मोकळा होतो. तर ह्या गोष्टी ह्या गोष्टी आम्ही करतो. ह्या गोष्टी बाहेरचे दुसऱ्या हॉटेल्स करत असतील काही माहीत नाही. मग आम्ही करतो आणि आम्ही नक्कीच आमचं वेगळंपण आहे. डेस्टिनेशन वेडिंग्स हे एक प्रकरण सध्या खूप चालू आहे. तर ते तुमच्याकडे तुम्ही कसं करता? डेस्टिनेशन वेडिंगमध्ये तर आमची खासियतच म्हणजे आम्ही खूप चांगले-चांगले मॅरेजेस आत्तापर्यंत केलेत, करतोय. त्याच्यामध्ये सेलिब्रिटी असतील, तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमधले लोकं असतील, त्याच्यानंतर काही राजकारणी असतील मोठमोठे, ह्या सगळ्या लोकांचे मॅरेजेस आम्ही करतो. आणि अ, एक वेगळ्या प्रकारचा फील असतो. म्हणजे आज तुम्ही जर आमच्याकडे मॅरेज करताय, तर तुम्हाला काहीही पाहायची आवश्यकता नाही. तुमच्या सगळ्या गेस्टची केअर आम्ही करतो. तो त्यांनी सकाळी बेड टी घेतला का नाही? त्याच्यानंतर ब्रेकफास्ट केला का नाही? दुपारी काय जेवला? हाय टीला काय खाल्लं? संध्याकाळी डिनरमध्ये तो काय? काही तुम्ही पाहायची आवश्यकता नाही. तुम्हाला कुठली सिंगल माणसाची कंप्लेंट येणार नाही. त्याच्यानंतर घोड्यापासून तर तुम्हाला अगदी म्हणजे गुरुजीपर्यंत सगळी व्यवस्था आम्ही करू. आणि काही-काही काही मी तर पर्टिक्युलर नाव घेत नाही. काही मोठे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी आमच्याकडे त्यांना तो सूर्य त्याबरोबर त्या म्हणजे ते पर्वत रांगेला बरोबर उतरल्यानंतर त्या क्षणाला त्यांना तो मुहूर्त करायचा होता की त्यांच्या लग्नाचा. तो बरोबर सूर्य तो बरोबर तिथं उतरला आणि त्या क्षणाला त्यांनी लग्न लावलं. असे काही-काही लोकांना एक असतात काही इच्छा असतात की ते असे सगळं आणि लग्नाच्या बाबतीत आमचा रिव्ह्यू सुद्धा चांगला आहे आणि पुढच्या वर्षाची 12 लग्न आत्ता आपल्याकडे आहेत. पुढच्या वर्षामधली. मी जयपूरला गेलो होतो खास अभ्यास करण्यासाठी, की डेस्टिनेशन वेडिंग काय असू शकतं. परंतु ते एक-एक लग्न जर पाहिलं तर त्याची 1.5 कोटी 2 कोटीची कॉस्ट असते. तर सर्वसामान्य माणसाला ते लग्न करता यावं किंवा ज्याला आपल्याला करायचं इच्छा आहे, परंतु एवढी मोठी कॉस्टिंग तर तो अफोर्ड नाही करू शकत. मग आम्ही त्याच्यात खूप स्टडी केला त्याच्यामध्ये. स्टडी करून ती कॉस्ट कमी करत आता याच्यापर्यंत आणलेली आहे, की अगदी माफक त्याच्यामध्ये आपल्याला कारण त्याच्यामध्ये फायदा आमचा असा आहे, की आमचं ब्रँडिंग वाढतं आणि येणारा 250 लोकांचा स्टाफ जो आहे, तो एकदा आमची सर्व्हिस पाहिल्यानंतर तो स्वतः परत येतो. त्यामुळे आम्ही लग्नातून फायदा होईल जास्त पाहत नाही. आणि मग असं लग्न की लग्न लावताना, की त्याला त्या सगळ्या अम्युनिटी आणि सगळ्या गोष्टीचं आणि सगळं ॲटमॉस्फिअर मिळाल्यानंतर तो एकदम खुश होऊन जातो. मग त्यामुळं आम्ही आज 1 नंबरला यायचं कारण तेच आहे. तुम्हाला आत्तापर्यंत कुठले अवॉर्ड्स किंवा नॉमिनेशन्स मिळालेत? म्हणजे हा व्यवसाय सुरू केल्यानंतर आम्ही अनेक ठिकाणी आता व्यवसाय स्पर्धेमध्ये राहायचं म्हटल्यानंतर आम्ही अनेक ठिकाणी आमचं नॉमिनेशन पाठवतो, आमचे डिटेल्स पाठवतो, मेल करतो त्यांना, त्या संस्थांना वगैरे. आत्तापर्यंत पहिला आम्हाला म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा, की महाराष्ट्र गौरव महाराष्ट्र टाइम्सने आम्हाला ज्यावेळेस दिला, त्यावेळेस आम्हाला खरोखर म्हणजे आम्ही महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतो. महाराष्ट्राने आमचा गौरव करावा. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्या दृष्टिकोनातून. तर महाराष्ट्र गौरव हा महाराष्ट्र टाइम्सचा पुरस्कार जो मिळाला, आमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठा. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये आम्हाला दिल्लीला त्याच्या केंद्रीय मंत्र्यांकडून आम्हाला बेस्ट रिसॉर्ट इन हिल स्टेशन एरिया हा देखील अवॉर्ड मिळाला दिल्लीला. बरं. 2022ला आम्हाला त्याचं नॉमिनेशन मिळालं. त्याच्यामध्ये त्यानंतर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने राज्यपालांच्या मार्फत एक महिला उद्योजिका म्हणून माझ्या मिसेसला एक पुरस्कार मिळाला आहे. तो एक एक आमचं महत्त्वाचा पुरस्कार म्हणून सांगतो. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी मिळालेत आणि 2 पुरस्कार असे आहेत, की जे खरोखर म्हणजे त्याचे तुम्हाला किस्से पण सांगतो, की थायलंडला आम्हाला पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट म्हणजे बेस्ट इन रिसॉर्ट इन हिल स्टेशन रिसॉर्ट इन महाराष्ट्र. तर तो मिळताना आम्ही थायलंडला गेलो. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून आम्हाला तो अवॉर्ड मिळाला. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की कॅन यू वेट? एक हिंदी हिरो पण त्यावेळेस तिथे होते. आणि त्यांनी आम्हाला थांबायला सांगितलं आणि थांबल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर ते बोलले मला, की "मी तुमचं सगळं ते डिटेल्स पाहिले. आय एम व्हेरी हॅपी. इफ वॉन्ट टू स्टार्ट एनी हॉटेल इन थायलंड, मी तुम्हाला सगळी मदत करीन." मी उडालोच. मी त्यांना सांगितलं, "सर, मी खूप छोटा माणूस आहे. मी मला अवॉर्ड मिळालं ह्यासाठी घेण्यासाठीच फक्त मी आलोय. मला थायलंडमध्ये मी जी कॅपॅसिटी नाही करण्याची आणि एवढा मोठा माणूस नाही." पण त्यांनी ते खूप मला हे म्हणजे विशेष दिले, की "यू आर डूइंग व्हेरी नाईस" वगैरे. दिस इज आयुष्यातली फार मोठी अचिव्हमेंट होती. म्हणजे मी
सरकारी सेवेमध्ये काम केलं असताना म्हणजे करत होतो. अनेक सरकारी सेवेमध्ये पण अनेक मला पुरस्कार मिळाले. परंतु हा पुरस्कार माझ्या दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय स्तरावर मला कोणी असं सांगणं आणि त्या देशाच्या उपपंतप्रधानांनी फार मोठी गोष्ट होती. फार गौरवाची गोष्ट होती. मी खूप त्यामुळे मला काम करायला आणखीन हुरूप आला. त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्हाला याच्या लंडनच्या पार्लमेंटमध्ये त्यांच्या मेंबर ऑफ पार्लमेंटच्या याकडून आम्हाला उत्कृष्ट हिल स्टेशनच्या बाबतीत आमचं जे नॉमिनेशन होतं त्याच्यावर तुम्हाला बेस्ट रिसॉर्ट इन इंडिया वगैरे असा अवॉर्ड मिळाला. त्यावेळेस पण ते आमचा म्हणजे आम्ही राष्ट्रीय नाही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आमचं 2 ठिकाणी जरा कौतुक झालं. त्यामुळे थोडंसं आम्हाला पण थोडंसं वाटलं की काहीतरी करतोय ते बरोबर योग्य ट्रॅकनी करतोय. असे छोटे मोठे अनेक बाकीचे पण खूप ठिकाणी जयपूर युनिव्हर्सिटीने आम्हाला दिले, लुधियाना युनिव्हर्सिटीकडून मला मिळालंय, अनेक ठिकाणी आम्हाला असे मिळाले. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एंटरप्रिनर म्हणून, एक संयोजक म्हणून, ऑर्गनायझर म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्ही नॉमिनेट झालो. बऱ्याच ठिकाणी आम्हाला म्हणजे अवॉर्ड्स मिळाले. परंतु हे 2-3 अवॉर्ड्सचे आमच्या दृष्टिकोनातून आमची नाव लौकिक हा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला. म्हणजे आम्हाला बाहेरच्या देशातली काही लोक ओळखायला लागलेली. लंडनच्या पेपरमध्ये त्यावेळेस नाव आमचं आलं होतं की आमच्या हॉटेलचं. ही आमच्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट आहे. सर, तुम्हाला अशी एक कुठली गोष्ट आहे ह्या इंडस्ट्रीमधली जी सगळ्यात महत्वाची आहे, ती जर नसेल तर हॉटेलिंग इंडस्ट्री पुढे जाऊच नाही शकत? हॉटेल जो माझा अभ्यास आहे त्याच्यावर सांगतो की हॉटेल इंडस्ट्री, आदरातिथ्य व्यवसाय पुढे चाललाय, खूप पुढे चाललाय. ह्या सगळ्या प्रवासामध्ये जर ह्युमन टच नसेल तुमच्या कुठल्या ऍक्टिव्हिटीला तर व्यवसायाला पुढचं भवितव्य नाही. खूप लोक टेक्नॉलॉजी जातात, सगळं म्हणजे टचलेस एव्हरीथिंग. मी आता नॉर्वेला गेलो, स्वीडनमध्ये एक हॉटेल मी पाहिलं. 600 रूम्स होत्या तिथं. मी चेकिंग केलं. रिसेप्शनवर फक्त एकच मुलगी होती. ती सगळ्या लोकांचं पाहायची. म्हणजे मेन दरवाजा पण तिथून बटन दाबून उघडायची. बाहेर थंडी, अगदी -10 डिग्री टेम्परेचर. आम्ही बाहेर उभा आहे, आम्ही नॉक करतोय, तिने बटन दाबले तर आम्ही आतमध्ये आलो. एकच सिक्युरिटी गार्ड नाही, काय नाही. आणि ब्रँडेड हॉटेल. तिने आम्हाला रूम सांगितलं की आम्हाला इंडियनच्या सिस्टीमप्रमाणे कुणी आम्हाला घेऊन जाईल का? तिने सांगितलं की तुमचं की दिले, त्या कीच्या मागे नकाशा दिलाय, फॉलो दॅट मॅप अँड प्लीज गो. आमचं सामान घ्यायला कोणी आलं नाही. तिकडं कोणी येतच नाही. युरोपियन कंट्रीमध्ये तुमचं सामान कोणी उचलतच नाही. कुठेच नाही उचलत, अजिबात नाही. त्यामुळे ते आपल्यालाच करावं लागतं सगळं. त्यामुळं इथं राहिलो, सगळ्या सुविधा आहेत, सगळ्या रूममध्ये सगळं आहे. परंतु एकदम भयान असं म्हणजे असं गुढता वाटते त्याच्यामध्ये. जोपर्यंत एक ह्युमन टच येत नाही ना, आणि हे दिवसेंदिवस वाढत चाललं, तर एक तांत्रिकपणा आणि रोबोटमध्ये आपल्यामध्ये काय फरक राहिला? मग आपल्याला आत्मिक खरं समाधान जे पाहिजे, की आपल्यावर 4 लोक बोलतायत, कम्युनिकेट करतायत, आपल्याला प्रतिसाद देत आहेत, याचं जर अस्तित्वच नष्ट झालं तर हा व्यवसाय चालणारच नाही. तुम्ही तुमचं जे हॉटेल आहे ते कुठल्या फिलॉसॉफीवर चालवता? ओमोटेनाशी म्हणून जे एक तत्वज्ञान आहे जपानचं, जपानी फिलॉसॉफी आहे आदरातिथ्य व्यवसायाबद्दलची. बरं. की तुमचं गेस्ट त्याला काय पाहिजे त्यांनी सांगण्यापेक्षा तुम्ही ओळखा. तुम्ही ओळखून त्याच्याप्रमाणे रिॲक्ट करा, तर तो खरंच आनंदी होईल. कारण लोकांना स्वतःहून सांगायची फार हे झाली. आज आमच्याकडे कोणाचा बर्थडे असेल तर आम्ही त्याच्याकडे फोटो मागत नाही, आम्ही त्याच्या जीवनातले प्रसंग मागत नाही. आमच्याकडे टीम आहे, ती त्याचा याच्यावर जाते, फेसबुकवर, इन्स्टावर, तिथून फोटो आम्ही डाउनलोड करतो, त्याचे बॅनर्स बनवतो आणि ते लावतो. मग त्याला माहित नसतं यांनी कुठून आणलेत. पण हा जो टच आहे ना, तो फार वेगळ्या पद्धतीने आम्ही द्यायचा प्रयत्न करू. आणि ही पॉलिसी जी आहे, मी जपानच्या हॉटेलचा खूप अभ्यास केला, तिथे राहिलो बऱ्याच हॉटेलमध्ये. ते फार वेगळंच विश्व आहे त्यांचं, फार वेगळ्या पद्धतीने ते रिॲक्ट करतात. आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही हे आम्हाला पण माहिती आहे. म्हणजे मी तर खूप छोटा माणूस आहे, आपल्या हॉटेल व्यवसायामध्ये तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. परंतु जितकं करता येईल त्या पद्धतीने आम्ही हे करतोय. माझा ट्रेनिंगचा बेस पण असा असतो की तुम्ही तुमचा पाहुणा, तुमचा गेस्ट तुम्हाला येऊन मला हे पाहिजे सांगण्यापेक्षा तुम्हाला कळलं पाहिजे याला काय पाहिजे ते. आज त्याला जेवणात काय पाहिजे तुम्ही ज्यावेळेस त्याला म्हणजे पार्किंग पासून तुमच्या पूर्ण रूमपर्यंत घेऊन जातात, त्यावेळेस 4 प्रकारचे लोक त्याला भेटतात आमचे. म्हणजे त्या आमचा सिक्युरिटीवाला भेटतो, त्याच्यानंतर आमचा फ्रंट ऑफिसवाला भेटतो, त्याच्यानंतर हाऊसकीपिंगवाला भेटतो. हे सगळ्या लोकांची एक टीम आहे. ही टीम थोडा स्टडी करते त्याच्यावर.
आणि त्याच्यावरून ठरवते की हा कुठला कायला काय नक्की आवडेल त्याला. बोलताना आमचे लोक त्याला माहिती देतात, तर आमच्याकडे हे, आणि तिथं त्याचा फिक्स होतो की मग याला काय इंटरेस्ट आहे. त्याला गाण्याचा इंटरेस्ट असेल, संध्याकाळी आम्ही त्याला कोराओकेमध्ये आम्ही भरपूर वेळ त्याला गाणं म्हणून देतो. म्हणजे ही गोष्ट कुठेच पूर्ण करू शकत नाही, तिथं पूर्ण करू. त्याला खाण्याचा हा पदार्थ आवडतो, बोलता बोलता आम्ही विचारतो तुम्हाला सर काय आवडेल, तर नेमका तो पदार्थ आम्ही त्याला द्यायचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला सकाळी फिरायला आवडतं का, तोच येस बोलला बोलता बोलता, तर सकाळी आमचा इव्हेंटचा माणूस त्याला रेडी करायला जातो, सर तुम्ही चला आपण मस्त जाऊया. आणि महाबळेश्वर इतकं अप्रतिम आहे काही ठिकाणी, कदाचित तुम्ही मी सुद्धा पाहिलेलं होतं, इतकं अप्रतिम आहे की तुम्ही तिथं गेलं तर तुम्ही भारावून जाल. आणि असे स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करून ठेवलेत. आम्ही जातो, त्याला घेऊन जातो तिकडे, एन्जॉय करतो. त्याला कळतं अरे मी इतक्या वेळा आलो, कधी कोणी आणलं नाही इकडे मला. हे आम्ही इतरांपेक्षा आम्ही हे करतो. ही आमची पॉलिसी. मी तुम्हाला खोटं वाटेल, एखादा माणूस रेस्टॉरंटमध्ये सर त्याचं काही काही भांडण झालं आम्हाला कळलं, तर आम्ही त्याला स्वयंपाक करू देत नाही. बर किचनमध्ये जाऊ देत नाही. त्यांना सांगा 2 दिवस सुट्टी घेतो. तर त्याचे ते भांडणं करणारे व्ह्यूज घेऊन घेणार आणि त्याच्याप्रमाणे करणार, त्यांच्या गेस्टला खाऊ घालणार. त्यापेक्षा आम्ही म्हणजे खूप म्हणजे हे एवढ्या सहजासहजी होत नाही. आज 13 वर्षाच्या प्रवासामध्ये आज आम्ही मोठमोठ्या हॉटेलला मागं टाकलं. खूप बारकाईने आम्ही खूप अभ्यास करतो. आपण एक दिवस कधीतरी नक्की या, तुमची टीम पूर्ण या आणि आमचं वेगळं पण तुम्ही अनुभवा. सर तुमचं हॉटेल कुठे आहे आणि तिथे कसं पोचायचं, कसं बुकिंग करता येईल? द ग्रँड लिगसी रिसॉर्ट्स अँड स्पा महाबळेश्वरला आहे. तुमच्या पुण्यापासून किंवा मुंबईपासून हे जवळ आहे, म्हणजे काय फार दूर नाही. महाबळेश्वरला तुम्ही ज्यावेळेस म्हणजे पाचगणीनंतर तुम्ही महाबळेश्वरकडे जाता, रस्त्यामध्येच आहे मेदगुताड नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी तुम्हाला रस्त्याला मोठी होर्डिंग दिसते आणि तिथून तुम्हाला म्हणजे फारसं हे नाही, आणि तुम्ही गुगल लोकेशन जर लावलं तर तुम्हाला एकदम पोहोचेल. आणि मेन रस्त्यापासून फारसं दूर पण नाहीये, फक्त वरती हिलवर असल्यामुळे थोडंसं तुम्हाला चढून जावं लागतं. म्हणजे गाडी, बस सगळ्या तिथपर्यंत आमच्याकडे पोहोचतात. आणि लिंक मी त्याच्यामध्ये दिलेली आहे, त्याच्यातली आमची वेबसाईट आणि बुकिंग लिंक, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावरही बुक करू शकता. तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. त्यात नंबर्स आहेत काही, त्या नंबरप्रमाणे तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर त्याप्रमाणे तुम्हाला नक्कीच येता येईल. आणि मी तर सांगतो की माझी विनंती म्हणण्यापेक्षा माझी रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही नक्की या एकदा. तुम्हाला कळेल की एक आदरातिथ्य व्यवसाय कशा वेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो. नक्कीच सर. सर खरंच खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एका वेगळ्या इंडस्ट्रीची माहिती दिलीत. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.